संदर्भात ही बातमी आहे। मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता समुद्राला उधाण येणार आहे, त्यामुळे किनारपट्टी जवळ असलेल्या परिसरामध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। किनारपट्टी परिसरात जाणं टाळा असं प्रशासनाकडून आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। हवामान खात्यानं 2 दिवसाचा अलर्ट मुंबईसाठी दिलेला आहे। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं जारी केलेला आहे। त्याच्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईमध्ये सध्या वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईसह किनारपट्टीकडे असलेल्या कोकण परिसरामध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर येथे देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये पडू शकतो असा अंदाज सध्या हवामान खात्यानं वर्तवलेला बघायला मिळत आहे। आणि सरकारी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या देखील अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेल्या आहे। 12:30 वाजता हाय टाइड आहे आणि 4.35 मीटरच्या लाटा समुद्रामध्ये दिसून येतील। त्याच्यामुळे रविवार जरी असला, लोक जरी घराबाहेर असली तरी समुद्र किनारी कोणी जाऊ नका असं खरं तर प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहितसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आपण पाहतोय मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे आणि त्यामुळे सांगितलंय की 12:20 मुंबईच्या समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे आणि त्याचवरून किनारपट्टी परिसरात जाणं टाळा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। रविवार जरी असला तरी सुद्धा समुद्र किनाऱ्याचा आनंद आज घेता येणार नाहीये, कारण समुद्र किनाऱ्यालगत तुम्ही गेलात तर समुद्राला उधाण येणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या माहितीवरून सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय की समुद्र किनारी जाऊच नका।